अखेर 5 वर्षाच्या स्ट्रगलनंतर आणि मेहनतीनंतर त्याचं सगळं शिक्षण पूर्ण करून हा आमचा छोटा चॅम्प, माझा छोटा भाऊ युरोपमधून आज परत आलेला आहे. आणि त्याला घ्यायला गेलेले होते भैया आणि अभय. तर तो आला त्यानंतर त्याचं मस्त असं ऑप्शन वगैरे केलं, कारण तो 2 वर्षानंतर अक्षरशः घरी येत होता. तर सगळेच खरंच खूप खुश होते. आम्ही देखील आलो होतो त्याच्या स्वागतासाठी, कारण मामा येणार होता. मुलांना देखील खूप उत्सुकता होती. मामा येतो आहे 2 वर्षानंतर, आम्हाला सगळ्यांना भेटतो आहे. आणि मामाच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही बघू शकता. खरंच फॅमिलीला भेटण्याचं जे सुख असतं ना, ते खरंच खूप वेगळं असतं. आणि आता हे बघू शकता, चिल्ली पिल्ली आमची मामाला कसे चिटकून बसलेले आहेत आणि खूप खुश होते, कारण त्यानेही शरीरला खूप दिवसानंतर बघितलं होतं. तो आला होता पहिल्या वेळेस, त्यावेळेस ती 9 महिन्यांचीच होती आणि आता ती 3 वर्षांची झाली आहे. आणि मामा आल्यानंतर जेवण वगैरे सगळं काही झालं आणि फायनली मामाने काढलेली आहे आता बॅग. कुणासाठी काय काय आणलेलं आहे युरोपमधून. तर युरोपमध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी असते, तर आणि तिकडचे जे जॅकेट वगैरे असतात ना, ते खूप मऊ आणि मस्त मस्त गरमी त्या जॅकेटने येते. तर म्हणून त्याने सगळ्यांसाठी एक एक जॅकेट आणलेले होते आणि शरीरसाठी तर 3-4 आणलेले होते. पण प्लेनमध्ये कसं ना, बॅगची खूप अशी फेकाफेकी केली जाते. अक्षरशः बॅग कधी कधी फुटल्या पण जातात. तर त्याचं ना थोडंसं सामान खराब झालेलं होतं. तेच आम्ही चेक करत होतो काय काय ओलं वगैरे झालेलं आहे. आणि बघू शकता खूप सारे चॉकलेट त्यांनी मुलांसाठी आणले होते. आणि सगळ्यांसाठी स्वेटर तर आणलेलेच होते. आणि शरीर बेबीला ना बाकी काही असो की नसो, तिला बाकीचं काही कळत नाही तिला काय आणलं आहे काही नाही, पण तिला पाहिजे होते ते फक्त चॉकलेट. आणि चॉकलेटसाठीच ती रडत होती. आणि चॉकलेट खाली होते, तर थोडासा वेळ ते काढण्यासाठी लागला. तर तिला वाटत होतं हे काय दाखवतो आहे मला जॅकेट आणि काय काय, ते मला नको आहे, फक्त चॉकलेट हवेत. तर अशा असतं मुलांचं, त्यांना बाकी जोपर्यंत छोटे आहे ना तोपर्यंत या गोष्टींची त्यांना किंमत नसते. आणि तो दाखवत होता शर्ट वगैरे काय काय आणलेलं आहे. तर खरंच सगळेच खूप खुश होते. आणि फायनली आता आमचा सौरू आमच्याकडे आलेला आहे. आणि खूप दिवस तो ज्यावेळेस तिकडे होता ना, त्यावेळेस सगळ्यांना वाटायचं कधी होईल त्याचं शिक्षण पूर्ण, कधी तो येईल. आणि मम्मीसाठी त्याने ही मऊ अशी चप्पल देखील आणलेली आहे. आणि हिचं चाललेलं आहे मला फक्त चॉकलेटच पाहिजे. तर एवढ्या दिवसाच्या सगळ्या मेहनतीनंतर आणि सगळं काही त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखरूप तो आमच्याकडे परत आलेला आहे. आणि बाहेरच्या देशात तो ज्यावेळेस होता ना, त्यावेळेस सगळ्यांना काळजी लागायची की तिथलं वातावरण कसं असेल, कसं राहत असेल, कारण आमच्या घरातून तो पहिला बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी गेलेला होता. पण सगळं व्यवस्थित त्याचं शिक्षण वगैरे झालं आणि कुठले